नमस्कार मित्रांनो, मी सुमित पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी महाराष्ट्र साईट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1. आजचा प्रश्न 36वा. बघा, मागचा प्रश्न 30वा होता. 23वा प्रश्नाच्या नंतर 31 ते 35 हे प्रश्न आपले उतार्यावर आधारित प्रश्न होते, त्यामुळे ते प्रश्न आपण स्किप केलेले आहेत. आपण आज बघतो 36वा प्रश्न वाचूयात. बघा प्रश्न काय आहे तो. बघा इथे विचारलेला आहे, संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. बघा इथं आपल्याला संज्ञापनावर प्रश्न विचारलेला आहे. संज्ञापन म्हणजेच काय, संप्रेषण म्हणजेच काय, संदेशवहन म्हणजेच काय, कम्युनिकेशन, ह्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, संज्ञापन. आणि ह्या संज्ञापनावर आधारित आपल्याला सेट परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न हे आलेले असतात. ह्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. म्हणजेच काय, इथं संप्रेषणाची किंवा संज्ञापनाची व्याख्या दिलेली आहे. ती काय आहे तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेशाचे झालेले प्रभावी आणि यशस्वी संप्रेषण, ह्यालाच काय म्हणलेलं आहे, संज्ञापन असं म्हणलेलं आहे. आता बघूयात खालील पर्यायापैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. तर बघा इथं हे मध्ये विचारले, संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण. आता इथं व्यत्यय म्हणलेला आहे. जर व्यत्यय असेल, व्यत्यय म्हणजेच काय, अडथळा असेल तर संदेशाचं यशस्वी आणि प्रभावी प्रक्षेपण किंवा संप्रेषण होणार आहे का, नाही होणार. त्यामुळे हा पर्याय आपला कट झाला. त्यानंतर बी मध्ये बघितलं, बघा विचारले, संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध. संज्ञापनाचा आशयच काय आहे की एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे झालेलं संप्रेषण, ह्यालाच काय म्हणलेलं आहे, संज्ञापन म्हणलेलं आहे. बरं ठीक आहे, आशयाचा रचनाबंध आहे, परंतु आशयाच्या रचनाबंधावरून आपण हे कसं काय ठरवू शकतो की संप्रेषणाचं किंवा संज्ञापनाचं यशस्वी आणि प्रभावित संप्रेषण झालेलं असेल, नाही ठरवू शकत. त्यामुळे हा देखील पर्याय गेला. इथं विचारले, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. सुलभता म्हणजे काय, संदेश जे काही पाठवत आहेत आपण तो सोपा करून पाठवणे. बरं, तुम्ही तसं केलं, एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे तुम्ही स्वतः सोपा किंवा सुलभ संदेश पाठवला, परंतु तो जर समोरच्या व्यक्तीला समजलाच नाही तर यशस्वी आणि प्रभावी संप्रेषण होणार आहे का, नाही होणार. त्यामुळे हा देखील पर्याय गेला आपला. उरला एकच पर्याय डी, संज्ञापनामागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. बघा आता तुम्ही जो काही संदेश पाठवत आहात तो समोरच्या व्यक्तीला जशास तसा मिळाला का, किंवा तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगायची आहे ती समोरच्या व्यक्तीपर्यंत जशास तशी गेली का, ह्याच्यावरच संज्ञापनाचं काय आपलं ठरलेलं असतं, प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. आणि हेच ते काय, त्याचं अत्यंत मूलभूत घटक आहे. म्हणजेच काय तर एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत तुम्ही जो काही संदेश पाठवता त्याचं झालेलं प्रभावी यशस्वी संप्रेषण, किंवा तुम्हाला जी काही गोष्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत सांगायची आहे ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला जशास तशी समजणे, हेच काय आहे तुमचं यशस्वी आणि प्रभावी संप्रेषणाचं संज्ञापनाचं अत्यंत मूलभूत निकष आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला बरोबर येतो. चालतंय मित्रांनो, थांबूयात आपण इथं, भेटूयात नवीन प्रश्न घेऊन. थँक्यू.